रोजगाराचं आंदोलन पेटलंय आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। इंदापूरमध्ये लोणी देवकर इथे एसटीची बस पेटवलेली आहे आणि इंदापूरमध्येच ट्रकची हवा काढताना ट्रकची धडक लागून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलकाचा इथे मृत्यू झालेला आहे। पुंडलिक कोकाटे असे आंदोलकाचं नाव आहे आणि या घटनेनंतर इंदापूरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे। आपण दोन ठिकाणची दृश्य बघतो। आता तुषार म्हटल्याप्रमाणे साताऱ्यातली दृश्य आपण मगाशी बघितलीच, पण सांगली आणि इंदापूरमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण बघतो। इंदापूरमध्ये एकीकडे कडक पोलीस बंदोबस्त आहे, कारण इथे एका आंदोलकाचा मृत्यू झाला आणि तिथे तणाव आहे आणि आंदोलनाचं लोण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पसरलेलं आहे। सांगलीमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केलाय आणि काही बसेसची तोडफोड केली आहे। अनेक गाड्यांची हवा देखील काढण्यात आली आहे आणि बारामतीजवळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार हाणामारी झाली। इथे काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्यानं दिवाळीसाठी निघालेले शेकडो लोक रस्त्यातच खोळंबलेले आहेत। उसाला 3000 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींनी हे आंदोलन पुकारल्यानंतर काल रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर या आंदोलनाला अशा प्रकारे हिंसक वळण सकाळपासूनच लागलेलं आहे। आता सांगलीतली पुन्हा एकदा दृश्य आपण बघतो। सांगलीमध्ये शेतकरी रस्त्यावर कसे उतरलेत, कारण सांगली कोल्हापूर रस्त्यावर अंकली फाट्यावर शेतकऱ्यांनी कशा प्रकारे रास्ता रोको केला आणि कशा प्रकारे गाड्यांची तोडफोड केली आपण बघतोय। आंदोलकांनी वारणा दुधाच्या टँकरची तोडफोड केली आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी टायर देखील जाळलेले आहेत। इस्लामपूर रस्त्यावरही रास्ता रोको करण्यात आला।